आता बातम्या पाहूयात विस्ताराने। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीची आज पुन्हा तातडीची बैठक ही बोलावण्यात आलेली आहे। आज पुन्हा ही बैठक होणार आहे। 2 दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या समितीने पाठवलेल्या अहवालाबाबत पोलिसांनी काही शंका उपस्थित केल्या। याबाबत पोलिसांनी रुग्णालयाला पत्र लिहिलंय। या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या समितीची बैठक आज होणार आहे। सुधारित अहवाल पोलिसांना सादर करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, काय अधिकची माहिती? नीलम, 2 दिवसापूर्वी रुग्णालयाकडून एक अहवाल पुणे पोलिसांना सादर करण्यात आलेला होता। ज्या समितीने याबाबतची चौकशी केलेली होती त्या समितीचा अहवाल होता। पण या अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याबद्दलची जी माहिती पोलिसांना अपेक्षित होती ती मात्र देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे पुणे पोलीस या संपूर्ण अहवालाबाबत संभ्रम होते। त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांनी अहवाल आहे तो ससून रुग्णालयाला पाठवलेला आहे आणि यात महत्त्वाचे 4 मुद्दे जे पुणे पोलिसांनी यामध्ये नमूद केलेले आहेत त्याबद्दलचा अभिप्राय कळवा असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा ससून रुग्णालयाच्या या समितीची तातडीची बैठक आहे ती होणार आहे। दुपारी ही बैठक होणार आहे आणि पोलिसांनी ज्या 4 मुद्द्यांवर अभिप्राय मागितलेला आहे त्या 4 मुद्द्यांवर पुन्हा एकदा यामध्ये चर्चा होईल आणि पुन्हा एक अहवाल आहे तो तयार केला जाईल आणि पुणे पोलिसांना पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे आज तातडीची बैठक आहे ती यामध्ये आयोजण्यात आलेली आहे। आता या बदलत्या अहवालामध्ये काय काय नमूद होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमोल, ही बैठक किती वाजता होणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? साधारण दुपारी ही बैठक ससून रुग्णालयाच्या आवारामध्ये डॉक्टर डीन आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये सुरू होईल आणि त्यानंतर ही समिती आहे ती पुणे पोलिसांनी जी शंका उपस्थित केलेली आहे त्याबद्दल अभ्यास करणार आहे आणि निष्कर्ष नोंदवेल आणि पुन्हा एकदा तो अहवाल आहे तो पुणे पोलिसांना पाठवण्यात येईल आणि त्यानंतर पुढची जी कार्यवाही आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात येणार आहे। जी अमोल, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। अमोल, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।